थोडी कोथिंबीर टाकून भाजून घ्यायचं आणि मिक्सरवरून बारीक करून घ्यायचं. शेवग्याच्या शेंगा, मिक्सरवर बारीक केलेला मसाला, तेल टाकलेलं आहे, थोडीशी जिरे, तडतडल्यानंतर त्यामध्ये त्यामध्ये आपण शेंगा टाकून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता यामध्ये आपण पाणी घातलेलं आहे आणि शेंगा शिजेपर्यंत व्यवस्थित उकळून घ्यायचं आहे. भाजीला चांगल्या प्रकारे उकळी आलेली आहे. 5 मिनिटात आपली शेवगा रसा भाजी